नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शहरांना, आपल्या इमारतींना अधिक स्मार्ट बनवतंय. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हे फक्त काहीतरी नवीन नाहीये, तर हे खरं तर आपल्या शहरांचं आणि बांधकामाचं भविष्य कसं असेल हे ठरवतंय. पण कसं, मला एक गोष्ट विशेष वाटली. म्हणजे पूल आणि इमारती स्वतःच सांगू शकणार की त्यांना काही धोका आहे. हे सगळं होतं कसं? सुरुवात करूया. हे IoT म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या शब्दात सांगायचं तर IoT म्हणजे काय, तर अनेक उपकरणं आणि सेन्सर्सच्या एक नेटवर्क, एक जाळं आहे असं समजा. ही उपकरणं माहिती गोळा करतात आजूबाजूच्या वातावरणातून, म्हणजे तापमान असेल, हालचाल किंवा अगदी तुम्ही म्हणालात तसं पुलावरचा ताण. ही माहिती मग इंटरनेटवरून पाठवली जाते. तिथे तिचं विश्लेषण होतं, बऱ्याचदा AI वापरून, आणि मग त्या माहितीच्या आधारे काही निर्णय घेतले जातात किंवा गोष्टी आपोआप होतात. शहरांमध्ये कार्यक्षमता वाढवणं, सुरक्षितता वाढवणं आणि बांधकामातही मदत करणं हा मुख्य उद्देश. अच्छा, म्हणजे डेटा वापरून गोष्टी सुधारणं. तुम्ही पुलाचं उदाहरण दिलं ते खूप इंटरेस्टिंग आहे. पण शहरांमध्ये रोजच्या जीवनात हे कसं दिसतं? म्हणजे वाहतुकी किंवा कचरा व्यवस्थापन? हो, नक्कीच. वाहतुकीचं बघा ना. रस्त्यावरचे सेन्सर्स सांगतात कुठे गर्दी आहे. मग ट्रॅफिक लाईट्स त्यानुसार बदलतात. उगाच थांबायला नको, गर्दी कमी होते. बरोबर. आणि कचऱ्याचं म्हणाल तर कचरा कुंड्या भरल्या की त्या स्वतःच सांगतात. अरे वा. हो, म्हणजे मग कचरा गोळा करणाऱ्या गाड्या फक्त भरलेल्या कुंड्यांकडेच जातात. उगाच फेऱ्या वाचतात, इंधन वाचतं. हे खरंच खूप प्रभावी वाटतंय. आणि पाणी, वीज यांसारख्या गोष्टी? तिथेही IoT खूप महत्वाचं आहे. पाईपलाईनमध्ये कुठे अगदी बारीक गळती असेल ना, तरी सेन्सर्सना कळतं. पाण्याची किती बचत होते बघा. आणि वीज, स्मार्ट मीटर्समुळे कळतं की वीज नक्की कुठे आणि कधी वापरली जातीये. त्यानुसार आपण वापर कमी करू शकतो. गॅस गळती असेल तर लगेच अलर्ट येतो. आणि सुरक्षेसाठी कॅमेरे, सेन्सर्स तर आहेतच. इमारतींमध्ये तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ऊर्जेची बचत. ऊर्जा बचत. हो, म्हणजे खोलीत कोणी नसेल तर दिवे, पंखे, AC सगळं आपोआप बंद. अच्छा. किंवा समजा खिडकी उघडी राहिली तर AC आपोआप बंद होईल. उगाच ऊर्जा वाया नाही जाणार. आणि सुरक्षितता आणि सोयीचं काय? सुरक्षितता पण आहेच. स्मार्ट लॉकमुळे दारावर कोण आलंय हे आपल्याला मोबाईलवर दिसतं. AI असलेले कॅमेरे काही संशयास्पद हालचाल ओळखू शकतात. आग लागल्यास अग्निशमन दलाला नक्की कुठे प्रॉब्लेम आहे हे कळतं. आणि सोयीचं म्हणाल तर तुम्ही ऑफिसला पोहोचायच्या आधीच तुमच्या केबिनमधलं तापमान सेट होऊ शकतं. घरात तुमच्या आवडीनुसार लाइटिंग आपोआप सुरू होऊ शकते. एवढंच नाही, लिफ्ट किंवा AC खराब होणार असेल तर त्याची सूचना आधीच मिळते. मोठी गैरसोय टळते. या सगळ्यामागे तंत्रज्ञान काय काय आहे थोडक्यात सांगाल? यात बरेच घटक आहेत. सेन्सर्स तर लागतातच, जे सगळी माहिती घेतात, तापमान, हालचाल इत्यादी. मग असतात ॲक्च्युएटर्स, म्हणजे जे माहितीनुसार काहीतरी कृती करतात. उदाहरणार्थ स्मार्ट व्हॉल्व्ह पाणी बंद करतो. हे सगळं जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटी लागते, वायफाय, 5G सारखी. आणि मग ह्या प्रचंड डेटावर प्रक्रिया करण्यासाठी क्लाउड आणि अर्थातच AI. फायदे तर भरपूर दिसतायत. कार्यक्षमता, सुरक्षा, आराम, टिकाऊपणा. पण मग आव्हानं नाहीत का? म्हणजे इतका डेटा गोळा होतोय म्हटल्यावर प्रायव्हसीचं काय? बरोबर आहे तुमचा मुद्दा. आव्हानं नक्कीच आहेत. प्रायव्हसीची चिंता खरी आहे. आपला इतका डेटा कुठे जातो, कोण वापरतं, हे प्रश्न आहेतच. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे सायबर सुरक्षा. विचार करा, जर हॅकर्सनी कंट्रोल मिळवला तर शहराची वाहतूक थांबवू शकतील किंवा वीज बंद करू शकतील. बापरे. हो, आणि सुरुवातीला हे सगळं बसवायचा खर्च पण जास्त असतो. अजून एक म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची उपकरणं एकमेकांशी बोलत नाहीत सहजपणे. त्याला इंटरऑपरेबिलिटी म्हणतात. ती एक अडचण आहे. म्हणजे एका कंपनीचा बल्ब दुसऱ्या कंपनीच्या स्विचने चालेलच असं नाही. अगदी. आणि अर्थात आपण थोडे जास्तच अवलंबून राहायला लागतो तंत्रज्ञानावर. हे मुद्दे नक्कीच महत्वाचे आहेत. भविष्यात काय दिसतं या क्षेत्रात? काय नवीन येणार आहे? भविष्य तर खूपच इंटरेस्टिंग आहे. 5G आणि त्यापुढील तंत्रज्ञानामुळे कनेक्टिव्हिटी अजून वेगवान होईल. AI आणि IoT अजून घट्टपणे एकत्र येतील, ज्याला AIoT म्हणतात. उपकरणं अजून हुशार होतील. एज कम्प्युटिंगमुळे डेटावर स्थानिक पातळीवरच प्रक्रिया होईल, म्हणजे प्रतिसाद जलद मिळेल आणि प्रायव्हसी सुधारेल. डिजिटल ट्विन्स म्हणजे एखाद्या इमारतीची किंवा शहराची डिजिटल कॉपी तयार करून प्रयोग करणं. आणि बांधकामात रोबोट्सचा वापर वाढेल, कदाचित स्वायत्त बांधकाम पण दिसेल.
एकंदरीत IoT आपल्या आजूबाजूच्या जगाला अधिक प्रतिसाद देणारं, अधिक बुद्धिमान बनवतंय असं दिसतंय. शहरं आणि इमारती अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित होत आहेत. हो, नक्कीच. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हा जो सतत डेटा गोळा होतोय आणि गोष्टी आपोआप होत आहेत, याने फक्त कार्यक्षमता किंवा सोय वाढतीये की आपलं जगणं, आपले एकमेकांशी वागणं, आपल्या निवडी यावरही काही परिणाम होतोय, यावर विचार करायला हवा.